स्वयंपाकघरातील कामे पटापट आवरून नेहा तिच्या रूमच्या दिशेने धावत जात होती. कारण घरातील सर्वजण आज नेहाच्या मावस सासूच्या घरी कार्यक्रमासाठी जाणार होते. घरातील सर्वजण आवरून तयार होते. फक्त नेहा अजून तयार झालेली नव्हती. सकाळीच नेहाने साडी बाजूला काढून ठेवलेली होती, त्यामुळे ती पटकन आवरण्यास घेते. काही वेळातच नेहाची सासू नेहाला आवाज देते. सूनबाई, किती वेळ झाला आहे? अजून तयार कशी काय झाली नाहीस? इतका वेळ काय करत आहेस? हे ऐकून नेहाची भीती खरी ठरली. तिला खात्री होतीच की तिची सासू आता गोंधळ घालणार. एकतर सकाळपासून घरातील कामे पूर्ण करून आत्ताच 10 मिनिटापूर्वी नेहाने आवरायला घेतलं होतं. आणि या सकाळपासून काहीच न करता छान तयार होऊन बसल्या होत्या. त्यापेक्षा कामात जर नेहाला मदत केली असती तर तीही आता तयार झालेली असती, असा विचार करत नेहा स्वतःची आवरत असते. तर पुन्हा नेहाचा नवरा स्वप्नील बोलतो. नेहा नेहा, तुझं आवरलं आहे का? तू तयार आहेस का? आपल्याला उशीर होत आहे. पटकन तयार होऊन खाली ये. हो हो स्वप्नील, माझं होतच आलं आहे. मी येतेच 5 मिनिटात. तेवढ्यात सासूबाई रागातच बोलू लागल्या. हिचं ना दरवेळेसचं आहे हे असं. कधी कुठं जायचं म्हटलं की ही काही वेळेवर तयार होत नाही. आज माझ्या बहिणीच्या घरी तिच्या मुलाचा साखरपुडा आहे आणि आज तिथे जायला वेळ झाला तर बहिणीला किती वाईट वाटेल. पण नेहाला काही याचं देणं घेणं नाहीच आहे. ती आरामात तयार होत आहे. पण हेच जर तिच्या माहेरच्या घरी कार्यक्रम असेल तर मात्र ही 5 मिनिटात तयार झाली असती. मला वाटतं ही मुद्दामच असं करत आहे. आईचं असं बोलणं ऐकून स्वप्नील देखील नेहाला आवाज देतो आणि रूममध्ये जातो. तेव्हा नेहा तयार झालेली असते, पण ऐनवेळी तिची चप्पलच तुटते. तर तेच नेहा स्वप्नीलला सांगते, आता मी काय करू? माझी आज चप्पल आत्ताच तुटली आहे आणि माझ्याकडे दुसरी चप्पल पण नाही. स्वप्नील बोलतो, हे बघ, आधीच आई तुला ओरडत आहे. तुला जादाचं एक चप्पल ठेवता येत नाही का? बरं, आता वेळ वाया घालवू नकोस. तू एक काम कर, आईची कोणतीही चप्पल तात्पुरती घालून घे. अहो पण आईची चप्पल मला कशी काय येईल? इतक्यात पाय आपटत रागातच सासूबाई आल्या. हे काय नेहा, कधीपासून तयार होत आहेस? वेळेचं बंधन तुला तर काहीच नाही आणि आता चप्पल हातात घेऊन का उभी आहेस? आई, तिचं चप्पल तुटलं आहे. आता काय करायचं? काही नाही, ही फक्त वेळ वाया घालवत आहे. तिकडे माझी बहीण वाट बघत आहे आणि ही इथे टाइमपास करत उभी आहे. असं सासू ओरडतच बोलत होती. तेव्हा नेहाला देखील खूप राग आला होता, पण स्वतःवर नियंत्रण ठेवत ती बोलते. आता ऐनवेळी माझी चप्पल तुटली तर मी तरी काय करणार? तरी मी तुमच्याकडून गेल्या आठवड्यामध्ये चप्पल आणण्यासाठी पैसे मागत होते, पण त्यावेळेस तुम्ही मला पैसे काही दिले नाहीत. आता मात्र मुलासमोर आपली बाजू सावरून घेण्यासाठी पुन्हा सासू नेहावरच ओरडली. तुला फक्त कारणे हवी असतात. खरं तर तुला माझ्या बहिणीकडे यायचंच नाही आहे. म्हणूनच तर केव्हापासून फक्त टाइमपास करत आहेस. जर तुला यायचंच नसेल तर येऊ नकोस. पण आम्ही आता वेळ जास्त वाया घालवणार नाही. स्वप्नील, तू चल, आपण जाऊ. हिला घरात एकटीच राहू दे, तेव्हा तिला समजेल. अगं पण आई, इतकं चिडायला काय झालं आहे? आपण जाताना वाटेत एका दुकानातून नवीन चप्पल खरेदी करूयात ना. हे बघ, हिच्या अशा गोष्टींसाठी आपल्याकडे वेळ नाही आणि आपण पैसे सुद्धा खर्च करायचे नाहीत. तिला जर हवंच असेल चप्पल तर ती तिच्या माहेरातून घेऊन येऊ दे. नाहीतर दरवेळेस माहेरचे गोडवे गातच असते. मग आता का नाही? तू चल,
आपल्याला उशीर होत आहे. तिचा जास्त विचार करू नकोस. अगं पण आई, ती एकटीच कशी काय थांबेल? तेव्हा आईने रागातच स्वप्नीलला आपल्या सोबत घेऊन गेली. आई पुढे स्वप्नीलचे सुद्धा काही चालले नाही. तो सुद्धा नेहाला घरात एकटीलाच सोडून एकटीलाच ठेवून निघून गेला. ते गेल्यानंतर नेहाला खूप वाईट वाटलं. आज एका क्षुल्लक कारणासाठी ते सर्व आपल्याला सोडून गेले आहेत. लग्न झाल्यापासूनचे सर्व दिवस नेहाला आठवू लागले. आजप्रमाणे दरवेळेस काही नेहाला हवं असेल तर ती माहेरातून घेऊन येण्यासाठी सासू टोमणे मारायची. तुझ्या माहेरच्या लोकांना तेवढं पण देता येत नाही का? तुझा सर्व खर्च आम्हीच करायचा का? जेव्हा नेहा कधी सासूकडून पैसे मागायची तेव्हा सासू अशाच शब्दात उत्तर द्यायची. स्वप्नील आपला पूर्ण पगार आईच्या हातात द्यायचा. घरातील सर्व खर्च आई त्या पैशातून करायची. पण कधी नेहाला काही हवं असेल किंवा काही घ्यायचं असेल तर मात्र सासू बोलायची की माझ्याकडे तुला देण्यासाठी पैसे नाहीत, म्हणून तू तुझ्या माहेरातून घेऊन ये. तिकडे नेहाला घरी एकटे सोडून सर्वजण कार्यक्रमामध्ये व्यस्त होते, आनंदी होते. नेहाला सर्व गोष्टी आठवून रडायला येत होतं. रडत रडत ती तिथे झोपी गेली. कारण सकाळपासून घरातील कामे करून ती थकलेली होती. संध्याकाळी सर्वजण जेवण करून घरी परतले होते. नेहाने सुद्धा घरातील जेवण करून घेतले होते आणि रूममध्ये झोपण्यासाठी गेली. त्या दिवशी ती स्वप्नीलसोबत काहीही बोलली नाही. 2 दिवस असेच निघून गेले. पण घरात कोणालाच या गोष्टीची पर्वा नव्हती की आपण नेहाला त्या दिवशी एकटीला सोडून जायला नको होतं. खरं तर कोणालाच काहीच फरक पडत नव्हता. पण नेहा मात्र या गोष्टीने अस्वस्थ झाली होती. तिने त्या रात्री एक निर्णय घेतला. दुसऱ्या दिवशी सकाळी 9 वाजले तरी स्वयंपाकघरात नेहाचा चहा, नाश्ता किंवा जेवण काहीच तयार झालेलं नव्हतं. दररोज सकाळी लवकर उठून नेहा सर्वांसाठी सर्व काही करायची. पण आज ती स्वयंपाकघरात गेलेलीच नव्हती आणि सासू मात्र हॉलमध्ये बसूनच चहाची वाट पाहत होती. बराच वेळ झाला तरी अजून काही चहा मिळालेला नाही, म्हणून जोरातच सासूने नेहाला आवाज दिला. तेव्हा हातात बॅग घेऊन नेहा हॉलमध्ये आली. तिला पाहून सासू विचारते की हे काय, एवढ्या सकाळी बॅग घेऊन कुठे चालली आहेस? आणि चहा, नाश्ता, जेवण त्याचं काय? नेहा शांतपणे उत्तर देत होती की मी माझ्या माहेरी चाललेली आहे, चप्पल आणि बऱ्याच वस्तू आणण्यासाठी. कारण तुम्ही तर मला साधं चप्पल काय, कोणतीच गोष्ट खरेदी करून देऊ शकत नाही, कोणतीच वस्तू खरेदी करून देऊ शकत नाही. हे बघ, तुला कुठे जायचं आहे तिथेच जा, पण आधी घरातील सर्व कामे आवरून घे, मग बाहेर पड. सकाळ सकाळी काम न करताच बाहेर चालली फिरायला. काम कशी टाळायची हे तुझ्याकडून शिकलं पाहिजे. ते काही नाही, घरातील कामं पूर्ण कर, माझ्यासाठी चहा घेऊन ये. का? मी का करू या घरातील कामे? जर मला काही हवं असेल तर तुम्ही ते देत नाही, माझ्या माहेरातून आणायला सांगता. म्हणूनच मी तिकडेच जाते आणि तिकडची कामे करते. कारण येथे राहूनही माझा सांभाळ जर तेच करणार असतील तर त्यापेक्षा मी तिकडेच राहणे योग्य होईल. स्वप्नील बघ, तुझी बायको कशी जीप चालवत आहे आणि तू फक्त गप्प बसून आहेस. यावर काही बोलणार आहेस की नाहीस? आई, नेहा बरोबरच तर बोलत आहे. ती सुद्धा माणूस आहे. तिला खरंच त्या दिवशी आपण तिला एकटीला सोडून जायला नको होतं. चप्पल काय आपण जातानाही घेतलं असतं. खरं तर माझं चुकलंच. मला कळायला हवं होतं की आता माझं लग्न झालं आहे आणि तिची जबाबदारी माझी आहे. तिला काय हवं काय नको हे पाहायला हवं. पण मी पगाराचे सर्व पैसे तुझ्याकडे देतो, पण यापुढे काही पैसे मी नेहाकडे देखील देईन, जेणेकरून तिला हव्या असलेल्या वस्तू गोष्टी ती घेऊ शकेल. तिला सतत माहेरातून काही मागावं लागणार नाही किंवा मग आणावं लागणार नाही. स्वप्नीलला
आलेलं शहाणपण पाहून नेहाला आनंद झाला होता. ती तिच्या माहेरी जाण्याचा निर्णय माघार घेते. यावर सासू सुद्धा काही बोलू शकत नाही. कारण जास्त काही बोललं तर मुलाच्या मनात आपल्याविषयी गैरसमज निर्माण होईल व आपली काही किंमत देखील राहणार नाही याची जाणीव झाली. आजची कथा तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा.